त्याचा बॅटर नेम फक्त सांगा दोघांचे. सौरव गोलंदाजीसाठी बॅटर समोर आहे. यावेळी बघायला गेलं तर हा डेड बॉल. देवा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, परंतु समोर आहे सौरव. देवा याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. ब्लॉक अगदी बघायला गेलं तर जखडून ठेवलाय चेंडूवरती. सौरभ 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव घेतलेला नाही आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आली. अजूनही संघाची धावसंख्येचं खातं देखील उघडलेलं नाही आहे. चांगली गोलंदाजी देवा याच्या माध्यमातून पाहायला मिळते संघासाठी. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पंचाने घोषित केलाय नो बॉल. आणि नो बॉल म्हणजेच हा यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. कैलासवासीय पुंडलिकांना वाईंगडे स्पोर्ट्ससह बघायला गेलं तर एक चांगली संघ बांधणी आहे त्यांच्या संघाची, परंतु इथं थोडंसं नो बॉल आहे. त्याचबरोबर फ्री हिट असणार आहे. नक्कीच चांगला फटका खेळण्याची संधी आली रोहितला संधी होती, परंतु ती संधी दवडली कारण चेंडू जातोय डिक्रेल झोनमध्ये एकाच धावेसाठी. यानं मात्र कोणताही परिणाम गोलंदाजावर होणार नाही. त्या गोलंदाजाला आणखीन कॉन्फिडन्स येणार. दिवा चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट मात्र त्याला अजून मिळाली. यात मात्र नक्की यश मिळवलं त्यानं. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. मारना कही और चाहा और गया किसी और, परंतु त्याच दरम्यान एक धाव घेतली गेली. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. बरोबर 3 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ यावेळी झाला. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू बाकी आहे आणि आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच 3 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू दिवायाचा स्ट्राईकवरती. यावेळी लल्लन आहे जरूर, परंतु ऑन साईडला मारलेला चेंडू मिड विकेटचा फिल्डर बिल्ड करेपर्यंत एक मध्ये नाहीतर दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेली गेली. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 5 धावा धावफलकावरती. चला थोडंसं स्पीडअप घेऊया आपण, विनंती असेल. अजून आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल याच्याकडे जबाबदारी दिली. समोर असणार आहे सौरभ मोठी फटकेबाजी करण्यासाठी तयार आहे, परंतु प्रयत्न त्याच्याकडून वारंवार तसे केले जात आहेत, परंतु यश मिळत नाही आहे. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट झालाय. लल्लन स्ट्राईकवरती आलाय. गरज आहे मेजर 11 स्पोर्ट्स संघाला मोठे फटक्यांची. ही मोठी फटकेबाजी करू देत नाही आहेत. आडव्या बॅटनं लॉब केला ऑन साईडला. यावेळी बघायला गेलं तर 6 धावा षटकार. आता मात्र ललनला कळलंय की आपण थांबून चालणार नाही आहे, कारण दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू झालंय. पहिलं 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून पुढच्या प्रवासामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. ललन सज्ज झालाय. पुढचा चेंडू अमोल याचा. चेंडूवर मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर 1 2 3 एकमेकाचे कॉल झालेत आणि उलटा कॅच. साहिल मोमीन यानं सुंदर एबरच्या जोरावरती चांगला कॅच घेतलाय आणि इथं मात्र माघारी परतावं लागलंय ललन याला. गरज होती मोठ्या फटक्यांची, परंतु चेंडूला मारण्यास असक्षम झालाय. चेंडू आतमध्येच राहिलाय. साहिल मोमीनने अगदी तिचा मुवमेंट कॅच केली आणि उलट जाऊन अवघड असा कॅच स्वतःच्या हातामध्ये टिपलाय आणि त्याचबरोबर माघारी धाडलाय ललन याला.
ललन याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आलाय. शानूर याच्याकडे ही जबाबदारी आहे. श्रावण, हा महिना देखील श्रावणचा, मैदानात देखील श्रावण आलाय. परंतु आता या श्रावणात जसं पावसाच्या सरी बरसत्यात कधीतरी, तसं बरसून कधीतरी चालणार नाही आहे. तर इथं मात्र संघाला जर जिंकवायचं असेल तर श्रावण याला देखील धोधो पावसासारखं धावांचा गती वाढवावी लागेल. अमोल याचा पुढचा चेंडू अगदी बघायला गेला तर वाईटी चेंडू टाकलाय आणि त्याच्यावरती बघायला गेलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. चांगली गोलंदाजी, टप्पा अचूक आणि या नेमका सुंदर असा 13 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेट. शेवटचा चेंडू या ओव्हरचा आपल्याला टाकायला पाहायला मिळतोय तो अमोल याचा. पुन्हा एकदा चांगला एक चेंडू आणि या चांगल्या चेंडूनं, निर्धाव चेंडूनं सांगता होती षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येते. 2 ओव्हर नंतर 2 बाद 13 धावा. तेरा धावा आहेत धावाफलकावरती आणि आपण बघायला गेलं तर 2 षटकांचा खेळ झालाय जरूर. तिसरं षटकाची जबाबदारी कोणाकडे दिली हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आतापर्यंत धावांचा रोख कमी ठेवला आहे. तिसरं षटक कसं टाकलं जाईल हे देखील महत्त्वाचं ठरत आहे. सौरभ आणि त्याचबरोबर श्रावण यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधलं एक जबरदस्त नाव, ज्या खेळाडूंना अतिशय संकटावर मात करत अनेक टुर्नामेंट गाजवल्या देखील तोच हा अष्टपैलू खेळाडू अनिकेत माने मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि षटक क्रमांक 3ची जबाबदारी घेतली. पहिला चेंडू अनिकेत माने याचा, पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. काही वेळासाठी चेंडू हवेत जरूर होता परंतु प्रयत्न केले नाही आहेत. डिक्रेल झोनच्या दिशेने चेंडू गेला होता. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अनिकेत माने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा सातत्याने ठेवली. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर आलाय, ऑन साईडला खेळला गेलाय परंतु इथं मात्र फिल्डिंग बघा, एफर्ट चांगले लावले गेले. तर एकाच्या हातातून सुटलाय, दुसरा बॅकअप चांगला दिलाय आणि त्याच्यानंतर इथं 2 धावा देखील घेतल्या गेल्यात. दादा बॅटरचं नाव सांगा. शानूर आता सध्या आलाय. शानूर याच्यावरती जबाबदारी आहे. अनिकेत माने पुढचा चेंडू, ओहो यावेळी देखील चेंडूला धाडलाय मात्र यावेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. षटकार. अनिकेत माने याचा पुढचा चेंडू, यावेळी बघायला गेला तर अचूक टप्पा आहे. ऑन साईडला मिड विकेटचा फिल्डर आहे. 1 रन वेगाने घेतली. दुसरी रनचा प्रयत्न होणार आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु सॅक्रिफाईसची विकेट इथं मात्र गमवावी लागते. माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपातली आणखीन एक विकेट पाहायला मिळाली आणि आता या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये बाकी आहेत आणि संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन फक्त पोहोचले. अनिकेत माने याचा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील पण केला. बॉलने गिरकी मारली. डिक्रेल झोनमध्ये जाण्याची तयारी दाखवली होती परंतु फिल्डरनं आपल्या चतुराईनं बॉल आतमध्ये ठेवण्यात यशस्वी झाला. 1च धावावरती समाधान मानावं लागतंय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असणार आहे आणि त्याच्यानंतर बॅटर नेम सद्दाम याच्यावर जबाबदारी आहे. शेवटचा
आणि शेवटचा चेंडू तो देखील डॉट. षटक क्रमांक संपतोय तिसरा. 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 धावा 4 बाद 24 विजयासाठी करावे लागतील. 25. आता मात्र हे सोपं आव्हान आहे, परंतु येणारी वेळ सांगेल. क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, यष्टीरक्षण असू दे, धावांचा पाठलाग करणं असू दे किंवा पहिल्यांदा बॅटिंग करणं असू दे, सोपं असं काहीच नाही आहे. अवघड पण काहीच नाही आहे. फक्त करावं लागेल त्याच्यासाठी मेहनत आणि ती पराकाष्ठा आणि त्या क्रिकेटचा तप इथं मात्र करावा लागेल. 18 चेंडू 25 धावांची गरज. चला लगेच सुरुवात करायची आहे. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित ABS बॉईज चषक 2026च्या अगदी स्पर्धेच्या शेवटाला जाताना आपल्याला पाहायला मिळतं. या सामन्यात देखील छोटी धावसंख्या आहे. 18 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. अर्थातच आपण बघतोय अनिकेत माने आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळेल कोण आहे नॉन स्ट्राईकला बॅटर नेम शुभम वैभव याच्यावरती जबाबदारी आहे. अनिकेत माने आणि त्याचबरोबर शुभम. अनिकेत माने स्ट्राईकवरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सद्दाम. 25 धावांचा टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर अनिकेत माने यांना फारसं काही करता आलं नव्हतं. रनआउटच्या स्वरूपातली विकेट गेली होती. ती नाराजगी होती, परंतु ह्यावेळी ती नाराजगी थोडीशी बाजूला ठरवून ह्या सामन्यामध्ये चांगलं फलंदाजी करणं संघासाठी आवश्यक आहे. काय करतोय बघूया. त्याच्या साथीनं वैभव देखील आलाय. त्याला साथ देण्यासाठी पहिला चेंडू अगदी बघायला गेलं तर लेग स्टंपच्या अगदी बाहेरून चेंडू जातोय आणि त्याच दरम्यान नो बॉल पंचाने घोषित केलाय. म्हणजेच आता शुभम मानेंसाठी ही एक संधी आहे. या संधीचं सोनं करतायत का बघावं लागेल. अनिकेत माने सज्ज झाल्यात. पहिला चेंडू खेळतील. पहिला चेंडू केलाय फुल आणि आपल्या भात्यातला एक मोठा फटका काढलाय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. ही आहे अनिकेत मानेचा क्लास. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न पंच घोषित करतायत. वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली. वाईट चेंडू. त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू येण्यासाठी सज्ज आहे अनिकेत माने. पुन्हा एकदा फुल शॉट. बॉल आला, बॅट फिरली आणि गोष्ट हिथच संपवली. षटकार. 6 धावा.
ही वेळ आहे अनिकेत माने यांची, कारण बघायला गेलं तर त्याने दाखवून दिलंय मगाच्या सामन्यामध्ये रनआउट गेले त्याच्यानंतर फारसं काही करता आलं नव्हतं. त्याचा राग मात्र आता इथं आहे आणि तोच इथं काढतायत पहिल्या 2 चेंडूवरती. आता एक वाईट गेला होता ते त्याच्यानंतर षटकार आहेत 2 या त्यांच्या नावावरती. पुढचा चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या अगदी उंच जाणारा एस.टी. रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. हा डॉट चेंडू आलाय. आता मात्र सद्दाम याचा पहिला चेंडू आहे तो जो डॉट गेलाय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 15 धावा सद्दाम याने खर्च केलात. स्टायलिश खेळाडू म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. अनिकेत माने सज्ज झालाय पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न यावेळी देखील फसलाय. चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. एका धावेसाठी 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजे आता विजयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे जाताना पाहायला मिळते. सद्दाम थोडासा महागडा ठरतोय कारण 4 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा चेंडू आणि यावेळी बघायला गेलं तर अगदी एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या दिशेने होता जरूर, परंतु यश मिळालेलं नाही. हा देखील टॉट चेंडू आला. टॉट चेंडूनं शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सद्दाम. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 9 धावांची गरज आहे आणि यावेळी ब्लॉक होलचा प्रयत्न जरूर केलाय. चांगला ट्राय झालाय. याच दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आला. पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 16. आता चेंडू शिल्लक आहेत 12. धावा बनवायच्या आहेत त्या 9. बॉलरचं नाव ओहो, पहिला चेंडू ब्लॉक होल जरूर केलाय. सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट झालाय. अनिकेत माने स्ट्राईक वरती आलेत. दादा गोलंदाजाचं नाव सांगा. श्रावण. चांगला चेंडू अगदी अनिकेत माने यांच्यापासून थोडासा लांब ठेवला आणि त्याच्यानंतर चेंडू एस.टी. रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. फ्लिक केलाय. फिल्डर आहे खाली. त्याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. विकेट. पहिली विकेट आणि त्याच दरम्यान 17 वरती पहिल्या विकेटचं पतन. 9 चेंडूमध्ये 8 धावांची अजूनही गरज आहे. धुरंधर वाळवा संघ टॉससाठी लगेच इथं यायचं आहे, उपस्थित राहायचं आहे आणि त्याचबरोबर याच्यात जो विन होणार आहे त्यांचा त्या दोन संघांच्या दरम्यान सामना होईल. त्यामुळं धुरंधर 11 वाळवा संघ तयार राहायचं आहे. 17 मध्ये पहिले विकेट आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आलाय. किरण सादळे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 8 मध्ये 7 धावांची अजूनही गरज आहे. छोटं आव्हान होतं. अनिकेत माने मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नातून आऊट झाले. त्याच्यानंतर आता त्याची जागा घेण्यासाठी किरण वैभव आणि किरणची जोडी आणि त्याच दरम्यान आणखीन एक विकेट. गोष्ट छोटी होती, आता ती डोंगरावडी मोठी होऊ शकते का? कारण हे षटक चांगलं टाकताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज श्रावण आया और उसने अपना कारनामा कर भी दिया. अनिकेत माने आणि त्याच्या पाठोपाठ किरण देखील माघारी धाडले. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मयूर आलाय त्याची जागा घेण्यासाठी. इथे देखील विकेटची चान्स बनला होता, मात्र घ्यायला तयार नाही आहे. डायरेक्ट हिट जर असतं तर नक्कीच विकेट इथं देखील मिळाली असती. षटक संपुष्टात येतोय दुसरं. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या
धावफलकावरती आहे 19. शेवटचे 6 चेंडू, धावा बनवायच्या आहेत देखील 6. 6 मध्ये 6 धावा. सहा मध्ये 6 धावांची गरज आहे. बघूया या सामन्यामध्ये काय होतंय, कारण दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा आहे. कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत हे देखील महत्वाचं ठरणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि ह्या 6 चेंडूची जबाबदारी कोणाकडे दिली? गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. दादा गोलंदाजाचं नाव सांगा. सौरभ. सौरभ याच्यावर जबाबदारी आहे. समोर मयूर. पहिला चेंडू डेड बॉल पंचाने घोषित केलाय. 6 मध्ये 6 धावा. अटीतटीचा सामना हळूहळू व्हायला लागला, कारण कोणता संघ जिंकेल हे अजूनही सांगता येत नाहीये. हुक केलाय चेंडूला, डिक्रेल झोन मध्ये गेलाय, म्हणजे आता चेंडू गणितचं गणित. आता 5 मध्ये 5 धावांची गरज आहे. मयूर स्ट्राईक वरती आहे, परंतु एका साईडला बघायला गेलं तर सौरभ इथं कारनामा चांगला करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलंय. काय करतोय बघूया, महत्वाचा ठरणार आहे. यावेळी पुल शॉट केलाय, चेंडूला पाठवलाय. 6 धावांना या सामना देखील संपवलाय आणि संपवलेला सामना अगदी षटकाराने तो संपवलाय. अभिनंदन असेल, कारण हा सामना महत्वाचा होता जिंकणं. कैलासवासी पुंडलिक अण्णा वायंगडे स्पोर्ट्स या संघानं